लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 18 फेब्रुवारीचा हा रिव्ह्यू बघत आहात तुम्ही मंडळी. आजचा एपिसोड सुद्धा त्यांनी खूप सुंदर आणि रोमॅन्टिक दाखवलाय. सुरुवातीला आपण बघतोय जीवा आणि नंदिनी दोघे त्या कॅफेमध्ये भेटलेत. आता कॅफेमध्ये भेटल्यावर या दोघांचं तुम्हाला असं वाटेल की भांडण झालं असेल, पण तसं नाही झालंय. खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी सगळा सीन. प्रेक्षकांनो शेवटपर्यंत बघत राहा. आता दोघेही बसले तिथे चेअरवर, पण सगळ्यात आधी जीवा बसलाय नंदिनीला पाहिल्यावर. नंदिनी आता त्याला बघून मनातल्या मनात बोलते, "काय बाबा स्वतःच आधी चेअरवर काय बसले? मला वाटलं भेटायला बोलवलं म्हणजे किमान बायकोसाठी ही खुर्ची मागे घेतील, चेहऱ्यावर छान स्माईल ठेवतील आणि सगळ्यात आधी बायकोला बसायला सांगतील. आणि कसलं काय? यांना ना बायकोला स्पेशल फील करूनच द्यायचं नाहीये." जीवा बघतोय नंदिनीकडे आणि तोही मनात विचार करतोय, "अरे यार, असं का बघते ही माझ्याकडे? ही टिपिकल गर्लफ्रेंड मटेरियल नाहीये ना, म्हणूनच मी चेअर वगैरे घेण्याच्या भानगडीत पडलो नाही." नंदिनी मनात पुन्हा विचार करते, "असू देत, यांच्याकडनं अपेक्षा करणंच चुकीचं आहे." शेवटी जीवा म्हणतो, "नंदिनी, अगं तू भेटायला बोलवलंयस ना मला, मग थेट बोल ना, मनातल्या मनातला संवाद पुरे झाला." नंदिनी म्हणते, "एक मिनिट, मी काही तुम्हाला भेटायला बोलवलेलं नाहीये, तुम्हीच मला मेसेज केलाय." जीवा म्हणतो, "हॅलो, मी तुला आधीच सांगितलं, की मी तुझ्या आता मागे-मागे करणार नाहीये. मी का तुला भेटायला बोलवू? तू मला मेसेज केलायस." नंदिनी म्हणते, "अजिबात नाही. ज्यांना एकटेपण आवडायला लागलंय ना, त्यांच्या आवडी मी कशाला येऊ? मी तर सकाळपासून फोन पण नाही पाहिला." जीवा म्हणतो, "मी पण नाही बघितलाय सकाळपासून माझा मेसेज इनबॉक्स करून. सकाळी सुद्धा दादाने माझा मोबाईल आणला ना." आणि अचानक जीवाच्या लक्षात येतं, "अच्छा, आलं लक्षात. काव्याने दादाला पाठवलं होतं ना माझा मोबाईल आणायसाठी. म्हणजे तुला केलेला मेसेज कदाचित दादानेच केला असावा माझ्या मोबाईलवरनं." नंदिनी म्हणते, "हो, करेक्ट आहे. मी पण काव्याला सांगितलं होतं माझा मोबाईल आण. म्हणजे तिनेच केला मेसेज माझ्या मोबाईलवरनं." जीवा म्हणतो, "पण मला एक कळत नाहीये, दादाला माझ्या मोबाईलचा मेसेज कसा कळला?" नंदिनी म्हणते, "ते काव्य आणि पार्थ आहेत. ज्यांनी त्यांच्या प्रेमाचा गुंता सोडवला, त्यांना आपले मोबाईलचे पासकोड डिकोड करणं काय अवघड आहे." जीवा म्हणतो, "अच्छा, म्हणजे यांच्या प्रेमाचा गुंता सुटलाय म्हणून आपल्या प्रेमाचा गुंता सोडवायला घेतला वाटतं यांनी." दोघांनाही थोडक्यात कळलं, की त्यांना पार्थने आणि काव्याने इथे बोलवलंय. तेही त्यांना कळू न देता. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, छान दाखवलंय. आता काही जेनझी मुलं आहेत कॉलेजची, ती घेरतात जीवाला आणि नंदिनीला आणि त्यांना खूप छान-छान प्रश्न विचारतात. इकडे पार्थरावांचा गुंता काही सुटेना. काल तुम्ही जो सांगितलं ना प्रेक्षकांनो कमेंटमध्ये, की पार्थने त्याच्या रक्ताने लेटर लिहिलं, खरं निघालं बरं का ते प्रेक्षकांनो. त्याने खरंच हे उपद्व्याप केलेत. रम्या जे काही बोलली ते त्याला पटलंय. मनातल्या मनात तो विचार करतो, रम्या बरोबर बोलली. काहीतरी मोठं केलंच पाहिजे. असा विचार करून आता त्याने त्याच्या हाताला कट मारला आणि त्याच्या ब्लडने ते चित्र रंगवलं. धिस इज टू मच म्हणजे ॲक्चुअली तो स्वतःहून कट नाही मारत, पण तो विचारात असतो ना, तेव्हा त्याच्या हाताने तो अचानक लागतो कट. पेन्सिल तो असं शिलायला लागतो त्या कटरने आणि त्याच्या बोटाला लागतं आणि ते रक्त बघून त्याच्या मनात येतं, की चला ही आयडिया मिळाली. ही गोष्ट जी त्याने केली आहे ती चुकीची आहे बरं का प्रेक्षकांनो आणि त्याला हे रिअलाईज करून दिलंय काव्याने. आता इकडे नंदिनी आणि जीवा एकमेकांशी न बोलता निघून जात असतात. नंदिनी म्हणते, "जाऊ दे, एवढा राग येत असेल तर कशाला बसायचंय?" जीवा म्हणतो, "अर्थात आपली भेट दुसऱ्याने का ठरवायची?" नंदिनी म्हणते, "तुम्ही ठरवत नाही, आपण ठरवत नाही म्हणून." असं म्हणून हे चालले जात असतात. तेव्हा काही पोरं यांना घेरतात आणि म्हणतात, "अरे सर, सर थांबा." आणि एक मुलगा म्हणतो, "जीवानंदिनी इज हिअर, हॅशटॅग नंदिनी ये ना, आम्ही तुम्हाला हेरलंय." जीवा म्हणतो, "नाही, नाही, नाही, तुम्ही समजताय तसं नाहीये हं, आम्ही इथून निघालोय." त्यातली एक मुलगी म्हणते, "नाही, नाही, आम्ही तुम्हाला इथून जाऊच देणार नाहीये." तो मुलगा म्हणतो, "नंदिनी मॅम, जीवा सर, सॉरी हं, ॲक्चुअली ना आम्ही ना म्हणजे समजू शकतो की तुमची प्रायव्हसी आहे, आज दिवस आहे व्हॅलेंटाईन डेचा, पण आम्हाला ना तुमच्याकडनं बरंच काही ऐकायचंय." जीवा म्हणतो, "आमच्याकडनं तुम्हाला काय ऐकायचंय?" ती मुलगी म्हणते, "अरे ब्रो, तुम्ही आमच्यासाठी प्रेमाचा भगवा झेंडा आहात आणि ग्रीन फ्लॅग आहात." आता तो मुलगा म्हणतो, "आम्ही खरंच तुम्हाला इन्स्पिरेशन मानतो बरं का. खरंच तुम्ही लव्हगुरू आहात जीवा सर." आता जीवा म्हणतो, "अरे नाही, नाही, तसं काही नाही." "अगं नंदिनी, आता काय सांगायचं यांना?" नंदिनी म्हणते, "आपले रूल आपल्यालाच माहिती नाही का?" आता ते मुलं म्हणतात,
आम्हाला जे माहिती नाही ना ते ऐकवा आम्हाला. काही मुलं म्हणतात सर प्लीज आम्हाला काही टिप्स द्या ना. आता बघा हा इकडे काव्यार्थाचा सीन दाखवलाय. काव्या आता पार्थशी बोलायला येते. काव्या आता पार्थला लाडीगोडी लावायला लागते. देशमुख ओ देशमुख. पार्थ आता थोडा बाजूला सरकतो आणि म्हणतो जा मला नाही बोलायचं तुमच्याशी. काव्या म्हणते अगं बाई काय झालं तुम्हाला देशमुख. पार्थ म्हणतो आता मला बोलायचं नाहीये तुमच्याशी मी रुसलोय. काव्या म्हणते अगं बाई काय झालं माझ्या बोक्याला. आलं बाई लक्षात. मगाशी बोक्याची फिरकी घेतली म्हणून बोक्या रुसलाय का. काय हो मला एक गोष्ट सांगा. मगाशी माझ्या बोक्याला जे हवं होतं ते जर मी माझ्या बोक्याला आत्ता दिलं तर, मिळालं माझ्या बोक्याला तर माझा बोका होईल का खुश. पार्थ म्हणतो नाही 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 आणि मग जरा थोडासा भाव खाऊन म्हणतो होणार ना म्हणजे काय लगेच होणार. काव्या हसायला लागते आणि म्हणते काय बाई उतावळा नवरा आहे माझा. बरं मी काय म्हणते देशमुख मग असं मॉर्निंग गिफ्ट राहिलं ना. आता दोघंच होत ना आपण रूम मध्ये मग देऊन टाका ना ते गिफ्ट. काव्या असं म्हटल्या क्षणी पार्थ खुश होऊन म्हणतो काव्या देतो की पण त्याआधी काहीतरी मोठं द्यायचंय तुम्हाला. काव्या म्हणते मोठं काय मोठं. आता इकडे वसू आत्या आणि रम्याचा सीन दाखवलाय. आता वसू आत्या मध्येच विचारतात रम्याला ए बाई रम्या अगं तू मोठं म्हणजे नेमकं काय केलंय. वसू आत्याला आता सॉलिड भीती वाटायला लागली बरं का प्रेक्षकांनो रम्याची. कारण रम्या कधी काय करेल याचा आता नेम नाहीये. रम्या आता सायको झालीये जरा त्या पार्थसाठी. कारण आता सगळं काही तिच्या मनाविरुद्ध घडतंय ना. वसू आत्या विचारतात काय ग बाई अगं हे सांग ना रम्या काय केलंयस मोठं. रम्या म्हणते मोठं अगं आई मोठं काही केलेलं नाहीये. मी पार्थच्या डोक्यात छोटंसं पिल्लू सोडलंय फक्त. त्यामुळे काव्या पार्थचं काय करेल बरं आता. वसू आत्या म्हणतात काय ग काय करेल. रम्या म्हणते आई त्यांचा व्हॅलेंटाईन मस्त रंगणार आहे आज बघशीलच तू. आता पुन्हा काव्यार्थाचा सीन दाखवलाय. पार्थ काव्याला त्याच्या हाताने काढलेलं स्केच दाखवतो. आता काव्या सुरुवातीला तर खूप खुश होते आणि म्हणते अगं बाई पार्थ काय सुंदर चित्र काढलंय तुम्ही खूपच सुंदर अरे वा कसलं भारी आहे वाव. पार्थ म्हणतो यात काहीतरी वेगळं नाही वाटत आहे तुम्हाला बघा ओळखा ओळखा. आता पार्थनं त्या स्केचच्या गळ्यावरनं असं बोट फिरवतो आणि म्हणतो बघा बघा. आता त्याच्या बोटाला काहीतरी लागलंय. काव्या ते बघते आणि म्हणते बापरे पार्थ तुमच्या बोटाला काय लागलंय. पार्थ म्हणतो हे अहो काही नाही हो ते छोटासा कट लागलाय बाकी ते जाऊ द्या. हे बघा ना किती छान चित्र काढलंय मी. काव्या म्हणते हो छान दिसतोय त्या स्केचवर नेकलेस आणि रंग पण छान दिसतोय त्या नेकलेसचा. लगेच पार्थ मोठेपणाने सांगायला जातो रंग वेगळा आहे की नाही तो मी माझ्या रक्ताने रंगवलाय. असं ते कट दाखवून तो काव्याला सांगतो. पण आता मात्र काव्या प्रचंड चिडते आणि आता त्याची सनकन कानाखाली वाजवते. काल आपण प्रोमोत पाहिलंच होतं. पार्थ आता तिच्याकडे बघतच राहतो. ऑब्विसली प्रेक्षकांनो काव्याची हीच रिॲक्शन असणार होती. कुठल्याही सेन्सिबल मुलीने हेच केलं असतं. हा काय बालिशपणा. इकडे रम्याचा सीन दाखवलाय त्यांनी. जेव्हा काव्या पार्थच्या तोंडात मारते ना तेव्हा इकडे रम्या लाल लाल रंगाची नेलपेंट लावतीये ती वाळवतीये आणि स्वतःच्याच मनाशी मोठ्याने हसते बर का. हॅपी व्हॅलेंटाईन डे असं म्हणून मोठ्याने हसते. बापरे अमेझिंग दाखवलंय हा प्रेक्षकांनो या पोरीचं काम. कसले एक्सप्रेशन आहेत या रम्याचे माइंड ब्लोईंग. आता जीवनदिनीचं सीन तुम्ही बघत आहात. या सगळ्या मुलांनी त्यांना घेरलंय आणि त्यांच्या प्रेमाबद्दल प्रश्न विचारतायत. जीवा म्हणतो विचारा काय प्रश्न विचारायचे आहेत. ते मुलं म्हणतात सर मॅडम तुम्ही काही खाणार का आधी. जीवा म्हणतो नको नको आधी ना आम्हाला तुम्हा सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यावर एक मुलगा म्हणतो नंदिनी मॅम कुठली अशी गोष्ट आहे जी तुमच्या नात्याला स्पेशल बनवते. जीवा आणि नंदिनी सोबतच म्हणतात भांडण. सगळे हसायला लागतात. त्यातली एक मुलगी म्हणते बघा याला म्हणतात पॉवर कपल. दुसरे एखादे असते तर म्हणाले असते प्रेम स्ट्रॉंग बनवतं पण तुम्ही दोघं चक्क भांडण म्हणाला सो रिअलिस्टिक यार. आता त्यातला एक दुसरा मुलगा म्हणतो पण भांडण झाल्यावर सॉरी कोण म्हणतं तुमच्यात. नंदिनी म्हणते सॉरी आमच्यात कोणी भांडणात सॉरी बिरी म्हणत नाही आणि म्हटलं जरी ना तरी ते समोरच्याला दिसत पण नाही. नंदिनी आता तो सीन आठवते बर का. दवाखान्यात नंदिनीने चहाच्या कपावर सॉरी लिहिलेलं असतं ना ते जीवाला दिसलंच नाहीये. आता तो सीन आपल्याला पुन्हा एकदा इथे व्हिज्युअलाइज करून दिलाय. काय झालंय माहिती का प्रेक्षकांनो जीवानंदिनीची लव्ह स्टोरी हळूहळू पुढे जातीये ना. आता त्यांनी तो ट्रॅक लावलाय आणि आता जीवा नंदिनी कसे एकमेकांच्या जवळ येतील. आता कुठलीही चांगली गोष्ट मिळायची असेल आयुष्यात तर त्यासाठी ना थोडे कष्ट घ्यावे लागतात.
तोपर्यंत आपल्याला त्या वस्तूची किंमत कळत नाही ना. एक्झॅक्टली जीवा नंदिनीच्या प्रेमाचं त्यांनी हेच दाखवलंय. नंदिनी आता तो सीन आठवते आणि जीवाकडे बघून तोंड वाकडं करते. पण अजूनही आपल्या एड्या जीवाला ते काही माहिती नाहीये. नंदिनी आता असं म्हटल्या क्षणीच जीवा म्हणतो, "अरे, अरे, अख्खी ढगफुटी व्हावी ना, एवढा प्रेमाचा वर्षाव करत असतो आपण, पण समोरच्याकडे फक्त पेपर रिसीव्ह केल्यासारखं होतं." आता हे काही मला समजलं नाही बरं का काय बोलला तो. त्यावर एक मुलगा म्हणतो, "सगळेच जीवांदिनी नसतात ना." ती मुलगी म्हणते, "हो, हो, खरंय, सो ट्रू. सगळे हे टाळ्या वाजवायला लागतात जीवासाठी." जीवा विचार करतो मनात, "अरे, अरे, पोरं डोक्यावर पडली आहेत काय?" नंदिनी आता मनातल्या मनात विचार करते, "हो ना, कुठल्याही गोष्टीवर टाळ्या वाजवतायत आमच्या." असो. आता ती मुलगी म्हणते, "नंदिनी ताई, तू जीवादादावर रागवलीस ना, बरंच झालं. अगं जीवादादाने तुझ्यामुळे 21 दिवसाचं व्रत केलं. अगं त्याच्यामुळे किती मुलं इन्स्पायर झालेत माहितीये का तुला? पण त्याने तुझ्या बाबाला कसं मनवलं?" त्यातला एक मुलगा म्हणतो, "तय्यब अली का?" आता मुद्दाम जीवा मोठ्याने हसतो बरं का. नंदिनी त्याच्याकडे रागाने बघते. म्हणजे तिच्या बाबाला तय्यब अली म्हटलंय ना सगळ्यांनी म्हणून. मग आता तो मुलगा म्हणतो, खरंच पण मॅडम, तुम्ही तुमच्या बाबांचा हात सोडून जीवा सरांचा हात धरलात. खरंच रे जीवा दादा, ताईने तुला आपलं मानलंय ना." आता जीवा म्हणतो, "अर्ज किया है हं पोरांनो." सगळे पोरं म्हणतात, "इर्शाद, इर्शाद." जीवा म्हणतो, "बडा नायाब रिश्ता है इनका और मेरा. बड़ा नायाब रिश्ता है उनका और मेरा. ना मैं हूं उनके अपनों में, ना वो है मेरे गैरों में." सगळी पोरं टाळ्या वाजून कौतुक करायला लागतात. आता तो मुलगा म्हणतो, "काय रे जीवा दादा, तुला वाटत नाही असं प्रेमात एका लिमिटपर्यंत वेडेपणा करावा?" नंदिनी म्हणते, "अजिबात नाही. मला तर असं वाटतं की प्रेमामध्ये सगळे सीमारेषा ओलांडून वेडेपणा करावा. शहाणपणाने जग चालत असेल." त्यावर जीवा पुढे उत्तर देतो, "पण प्रेमाच्या दुनियेत वेडच लागतं." नंदिनीचं वाक्य त्याने पुढे पूर्ण केलंय. नंदिनी आता गोड लाजते. आता पुन्हा ते पोरं प्रश्न विचारणार तेवढ्यात त्यांनी पुन्हा काव्या आणि पारचा सीन दाखवलाय. आता मात्र काव्या प्रचंड संतापलेली असते बरं का. काव्या आता पार्थला म्हणते, "काय हे देशमुख, वेड लागलंय तुम्हाला? वेड लागलंय?" आता त्याच्या गालाला हात लावते आणि म्हणते, "सॉरी देशमुख, सॉरी, बट बिलकुल नॉट सॉरी." "काय हो देशमुख, तुमची हिंमत तरी कशी झाली हे सगळं करण्याची? मला विश्वासच बसत नाहीये. हे हे असलं काय केलं तुम्ही देशमुख? काय गरज होती स्वतःच्या रक्ताने चित्र वगैरे रंगवायची? आता काही बोल नका, गप्प बसा जरा. मी वागू का अशी तुमच्यासारखी? मी कापून घेऊ का माझं बोट, चालेल का तुम्हाला? बघते, आता बघतेच मी की तुमचा चेहरा कसा होतो शॉक लागल्यावर. हे हे कटर होतं का? थांबा, मी पण घेते आता कापून." काव्या आता ते कटर हातात घेते आणि तिचं बोट कापायला लागते. तेव्हा पाड तिला थांबवत म्हणतो, "काव्या, काव्या, काय चाललंय तुमचं?" काव्या म्हणते, "का? आता का त्रास होतोय तुम्हाला? करते ना मी स्वतःला हट, मी पण रक्त काढून घेते. मग त्या रक्ताने त्याचं पत्र लिहिते तुम्हाला. आणखीन फील येईल ना प्रेमाचा तुम्हाला." पाड चिडून म्हणतो, "नाही हं काव्या, आता तुम्ही काही करायचं नाही असं वेडेपण, आम्हाला सहन होणार नाही ते." काव्या म्हणते, "मग मला कसं सहन होईल? तुम्हाला काही झालं तर?" "गप्प बसा हं पार्थ, आता गप्प बसा. तुम्हाला ना छोटासा ओरखडा जरी आला ना पार्थ, तर मला सहन होत नाही. तुमच्या अंगावर येणारा वार मी झेललाय पार्थ, विसरलात तुम्ही? काय आहे हे पार्थ?" पार्थ काही बोलणार तेवढ्यात काव्या पुन्हा म्हणते, "गप्प बसा म्हटलं ना. तुम्ही हे चित्र रंगवायला तुम्ही स्वतःचं रक्त." "काय पार्थ, दिस इज अनबिलिव्हेबल." पार्थ म्हणतो, "सॉरी काव्या, सॉरी. हा वेडेपणा मी आता परत नाही करणार काव्या, सॉरी." काव्या म्हणते, "जा, आता मला नाही बोलायचं तुमच्याशी, लांब राहा माझ्यापासून." पार्थ म्हणतो, "असं काय करता काव्या, सॉरी ना. मला तुमच्यासाठी काहीतरी मोठं करायचं होतं म्हणून मी." काव्या म्हणते, "मोठं? हे मोठं आहे? स्वतःच्या रक्ताने चित्र पेंट करणं ही मोठी गोष्ट वाटली तुम्हाला पार्थ? अजिबात बोलू नका माझ्याशी. अहो, आपल्या दोघांवरती रील्स करतात लोक, त्यांच्या समोर हा आदर्श ठेवणार आहात का तुम्ही देशमुख? आता तुम्ही काहीच बोलू नका, मलाच बोलू दे. तुम्ही ना आजच्या एवढ्या चांगल्या दिवसाचा बेरंग केलात देशमुख. आता नाही मी तुम्हाला माफ करणार." पार्थ म्हणतो, "असं काय करता काव्या? एक चूक माफ करतात ना सगळे, माझी पण चूक माफ करा ना. असं काय करता काव्या? आत्ता कुठे आपण एकमेकांचं नातं एक्सेप्ट केलंय, आता बोला नका ना धरू, मला सहन नाही होणार." काव्या म्हणते, "नाही, आता मी बोलतच नाही तुमच्याशी, जा, नका येऊ माझ्या मागे मागे." असं म्हणून काव्या बेडरूम मधून निघून जाते. हा रम्याचा एक प्लॅन होता. रम्याचा प्लॅन आता सक्सेसफुल झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. पण 50% सक्सेसफुल झालाय प्रेक्षकांनो. कारण आता काव्या रम्या आल्यावरती तिला हकलवून लावते.
खरं तर रम्याने हे सगळं सांगितल्यावर पार्थने हे करावं एवढा तो बालिश नाहीये प्रेक्षकांनो. पार्थ बऱ्यापैकी मॅच्युअर्ड माणूस आहे. हे असलं काही त्याने करावं ये बात हजम नाही हुई. आणि फ्रँकली सांगू का, हे प्रेम वगैरे ना ते खरंच लग्नानंतर असतं. म्हणजे जे आपले जोडीदार असतात ना, खरंच त्यावरतीच असं हे जे काही दाखवतात ना मालिकेमध्ये, हे काय होतं माहिती का, कॉलेजचे मुलं मुली ह्याला जास्ती इन्स्पायर होतात. खरं प्रेम वगैरे जे असतं ना, ते आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी सिलेक्ट केलेल्या जोडीदाराबरोबरच होतं. आणि ठीक आहे, काही गोष्टींमध्ये लव्ह मॅरेज पण होतात. पण आता काय, माझं एवढंच म्हणणं आहे, की कॉलेजला जे मुलं-मुली आहेत त्यांनी चुपचाप अभ्यास करावा. जर हे असले धंदे करत बसलो ना, तर करिअर स्पॉईल होतं. आणि आजकाल मुलगा-मुलगी असं काही राहिलेलं नाहीये. मुलांच्या बरोबरीने मुलीसुद्धा कमवतात आणि दोन्हीही नवरा-बायकोने कमवल्याशिवाय घर चालवणं सोपं नाहीये. शेवटी खायला प्यायला लागतं, प्रेमाने पोट भरत नसतं. प्रेम ही गोष्ट आयुष्यात महत्वाची आहेच, पण त्यासोबत तुम्ही तुमच्या पायावर किती सक्सेसफुली उभे आहात ना, त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये एक स्थिरता येते. सगळ्याच गोष्टी आयुष्यात महत्वाच्या असतात. प्रेम हे एकटंच फक्त प्रायोरिटी नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे रिकामे कामं करू नका. जेव्हा कॉलेजला असता तेव्हा अभ्यास करा, तुमचं करिअर घडवा. जेव्हा तुमचे आई बाबा तुमचं लग्न ठरवतील तेव्हा त्या पार्टनरवर प्रेम करा. माझ्या भावना तुम्हाला कळल्या असतीलच. असो, काहीतरी सांगावंसं वाटलं म्हणून शेअर केलं. तर आता जीवांदिनीचं सीन तुम्ही बघत आहात. हे सगळी पोरं जीवांदिनीसाठी फक्कड चहा आणि बनमस्का मागवतात खायला. जीवा म्हणतो सगळ्यांनी आवाज करतच चहा प्यायचा हं, कारण सगळेजण मोठ्याने म्हणतात. ज्यांचं मन साफ असतं ते आवाज करतच चहा पितात. राईट. आता बघा हं, पुन्हा एक मुलगा म्हणतो मी तर माझ्या गर्लफ्रेंड बरोबर माचा पितो. आणि ती मुलगी म्हणते मी तर माझ्या बॉयफ्रेंड बरोबर कोल्ड कॉफी पिते. नंदिनी म्हणते तुम्ही काही प्या, चहा कॉफी माचा, पण तुम्ही एकमेकांची तहान व्हायला विसरू नका. जीवा म्हणतो हो करेक्ट. काय आहे ना, नात्यात समोरच्याची तहान हवीच, पण त्याच्याबद्दल सतत अप्रूप वाटायला पाहिजे. तो मुलगा म्हणतो अप्रूप म्हणजे काय असतं? जीवा म्हणतो फॅसिनेशन ब्रो. अरे तुम्ही बेंचिंग सिच्युएशन सिंग म्हणजे या जेनजीचे तुम्ही पोरं आहात. 90sच्या पोरांचे प्रेमाचे टिप्स तुम्हाला किती उपयोगी पडतील हे मला माहित नाही. पण कसं आहे ना, 90sच्या मुलांचं प्रेम अपडेट नाही होत, ते शाबूत आहे अजूनही. ती मुलगी म्हणते जसं की सर. नंदिनी म्हणते जसं की मी आणि जीवा अजूनही एकमेकांसाठी कविता करतो. सगळे मुलं म्हणतात अच्छा वाव. जीवा म्हणतो शब्द अपुरे पडले की आम्ही एकमेकांसाठी स्वयंपाक पण करतो. नंदिनी म्हणते मी पडली की ते मला सावरतात आणि कधी कधी माझ्या भीतीने पसारा पण आवरतात. सगळी मुलं हसायला लागतात. जीवा म्हणतो मी कधी हिच्या डोक्यावर मिऱ्याने वाटत हा, पण ही माझ्या डोक्यावर तेल ओतून चंपी मात्र करते. जीवा असं म्हटल्या क्षणी नंदिनी म्हणते हे मला तिळगुळ करायचं शिकवतात. जीवा म्हणतो ही तर मला शिट्टी वाजवायला शिकवते. सगळी मुलं कौतुक करायला लागतात. नंदिनी म्हणते तसं तर आम्ही ढीगभर माती खातो दोघे जण, पण कधी कधी एकत्र वडापाव पण खातो. जीवा म्हणतो आणि आणि नात्यात दुरावा दरवळला ना की 100चे 5 गजरेही घेतो. त्यावर नंदिनी म्हणते दुरावा संपला की आम्ही एकमेकांना घड्याळीतून इशारे पण देतो. आता असं बरंच काही ते बोलतात. ही मुलं टाळ्या वाजवतात. नुसती आता यांची ओठ हलवलेली दाखवली आहेत. जीवा म्हणतो सॉरी सॉरी, बोलता बोलता जरा वाहवतच गेलो. नंदिनी म्हणते का वाहवत जायला नको होतं का? जीवा म्हणतो वाहवायला तर आवडतं मला स्वतःला, पण कधी कधी अविश्वासाच्या दगडाने हा वाहता प्रवाह थांबून जातो. नंदिनी म्हणते मग दोघांनी ठरवून समजूतदारपणे तो दगड बाजूला करायचा ना. करू शकतो आपण तो दगड बाजूला. जीवा म्हणतो हो ना, पण कधी कधी दोघांमध्ये तिसरा येतो. बऱ्याचदा हा तिसरा म्हणजे मुलीचा बाप असतो. नंदिनी म्हणते आता नाही येणार, कारण मी आता मोहिते नाही देशमुख आहे. जीवा म्हणतो तू फक्त देशमुख आहेस की जीवानंदिनी देशमुख आहेस? जीवाने तिला प्रश्न विचारल्या क्षणीच नंदिनीचे बाबा तिथे आलेले दाखवलेत. एक मनापासून सांगू का प्रेक्षकांनो, हा जो सीन आहे ना तो जरा मला ओव्हर वाटला. हा ओव्हरऑलच म्हणजे ही मुलं भेटणं, जीवानदिनीचं एकमेकांना ते प्रेम व्यक्त करणं, पण ठीक आहे. त्या मुलांच्या निमित्ताने ह्यांनी एकमेकांना ते प्रेम व्यक्त केलं असं त्यांना भासवायचं होतं. सीन तसा ऑब्व्हियसली सुंदर झालाय, त्यात काही शंका नाहीये. नंदिनीचे वडील आलेत आणि आता या दोघांकडे रागाने बघतात आणि नंदिनीला मोठ्याने ओरडतात. नंदिनी. नंदिनी घाबरते बरं का, आणि सगळीच पोरं घाबरतात. आता तिचे वडील अचानक असे का चेंज झाले ते काही मला कळलं नाही. म्हणजे त्यांना कळायला हवं होतं आतापर्यंत की नंदिनी आणि जीवाचे एकमेकांवर अतूट प्रेम आहे. आता इथे पुन्हा जीवानदिनी झाल्यानंतर काव्यार्थाचा सीन दाखवलाय. पार्थ काव्याच्या मागे मागे जात असतो. काव्या दरवाजा लावून घेते.
पार्थ म्हणत असो, "काव्या दार उघडा हो, दार उघडा ना, असं काय करताय? प्लीज काव्या." काव्या काही दार उघडेना. ती खूप चिडलेली असते. ती म्हणते, "मला ना देशमुख बोलायचं नाहीये तुमच्याशी. तुम्ही मला खूप हर्ट केलंय." पार्थ म्हणतो, "सॉरी यार काव्या, तुम्हाला मोठं सरप्राईज द्यावं असं वाटलं मला, म्हणून एका माथे फिरू आशिकसारखं ते बोट कट वगैरे केलं. सॉरी यार काव्या, सॉरी. दार उघडा ना काव्या." काव्या म्हणते, "जा म्हटलं ना इथून, मला नाही बोलायचंय तुमच्याशी." तेवढ्यात आता रम्या येते बरं का मुद्दाम आणि पार्थला खोटी-खोटी सिंपती दाखवायला लागते. म्हणते कशी, "काय रे पार्थ, काय झालं रे बाबा? माझ्या रूमपर्यंत तुझा आवाज येतोय. काय रे, सगळं बरं आहे ना? काय रे? अरे आजच्या दिवशी भांडलात तुम्ही दोघे जण? आज व्हॅलेंटाईन डे ना? काय रे पार्थ, आज तरी भांडायचं नसतं. आय एम शुअर तूच काहीतरी घोळ घातला असणार नाही का? थांब, मी बोलते काव्याशी." रम्या आता मुद्दाम दरवाजा वाजवत म्हणते, "काव्या, अगं ए काव्या, जाऊ दे, माफ कर आता त्याला. तो असाच आहे अगं स्टुपिड." काव्याला ना खूप राग येत असतो बरं का. काव्या विचार करते, "अरे यार, आली ही बिघडलेली सिनेमन कॉफी. नको त्या चौकशा करायला आली मुद्दाम." रम्या बाहेरून म्हणत असते, "काव्या." रम्या गोड गोड पण बोलते आणि काव्याला टॉन्ट पण मारते बरं का प्रेक्षकांनो. म्हणते कशी, "अगं काव्या, दार उघड बाई. अगं पार्थच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते. माझ्याकडे काय बाई बॉयफ्रेंड, नवरा, मित्र कोणीच नाहीये. तसा होता माझा हा मित्र, पण हा पण तू घेऊन टाकलास. असं काय करतेस काव्या? घेतलाच आहेस माझा मित्र, तर चांगला वेळ घालव ना त्याच्यासोबत. लहान मुलांसारखी दार का बंद करून बसलीयेस?" काव्याला खूप राग येत असतो बरं का रम्याचा. काव्या अशी वेगवेगळे एक्सप्रेशन्स देतीये रम्याच्या आवाजाला ऐकून. लगेच पार्थ म्हणतो, "रम्या तू आमच्यात पडू नकोस, आमचं आम्ही बघून घेऊ." रम्या म्हणते, "असं काय करतोस पार्थ? असं नको बोलूस. तू मला सांग बरं, काय घोळ घातलायस तू?" काव्याला राग येत असतो बरं का आतून, कारण दरवेळेला त्यांनी तिची एक्सप्रेशन दाखवली आहेत. रम्या म्हणते, "काय रे पार्थ, तू तिला रेस्टॉरंटला घेऊन जाणार होतास ना? तू काय त्याचं बुकिंग कॅन्सल-विन्सल केलं का?" आता काव्या चिडते बरं का आणि आतून ओरडून म्हणते, "काय हो देशमुख, तुम्ही मला बाहेर घेऊन जाणार, हे सगळं तुम्हाला सगळ्या जगाला ओरडून सांगितलं का?" पार्थ म्हणतो, "नाही हो काव्या, मी काय म्हणतो ते ऐका ना." काव्या म्हणते, "मला नाही ऐकायचं आता, आता तर माझं डोकंच फिरलंय." पार्थ म्हणतो, "ऐका ना, ओ काव्या ऐका ना." रम्या पार्थला म्हणते, "थांब थांब, मी समजवते काव्याला." शेवटी पार्थ तिचा हात धरतो आणि म्हणतो, "ए बाई रम्या, इकडे ये. हे बघ तू ना अजिबात मध्ये मध्ये बोलू नको, तुझ्यामुळे अजून भांडणं होतील आमच्यात." आता लगेच रम्या त्या पार्थचं बोट बघते आणि म्हणते, "बापरे पार्थ, तुझ्या बोटाला काय झालं?" काव्या आता ते ऐकते आणि तिचं डोकं खराब होतं बरं का. पार्थ म्हणतो, "अगं ते चिरलं ग जरा रम्या." रम्या म्हणते, "चिरलं काय चिरलं? फक्त पट्टी लावलीयस तू. थांब जरा, मी तुला व्यवस्थित औषध लावते." रम्याने असं म्हटल्या म्हटल्या काव्या दार उघडते आणि म्हणते, "तू लावणार आहेस का औषध? लाव ना, लाव. लाव ना औषध." असं म्हणून काव्या आता चिडून रम्याकडे बघते आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपून जातो. पुढच्या प्रोमोत त्यांनी असं दाखवलंय की काव्या अजूनही चिडलेली आहे. तिने रम्याला तर हक्कलंय, पण पार्थला म्हणते, "आता मला बोलायचंच नाही तुमच्याशी. हे काय करून घेतलं तुम्ही? खड्ड्यात गेला व्हॅलेंटाईन डे." इकडे नंदिनीचे बाबा नंदिनीला ओढून घेऊन जातात. नंदिनी म्हणत असते, "बाबा मला मला नाही जायचं इथून." पण तिचे वडील ऐकतच नाहीत. आता जीवाकडे नंदिनी परत येईल का? नंदिनीचे बाबा तिला ओढून म्हणतात, "मी तुझा हात चुकीच्या हातात जाऊ देणार नाही नंदिनी." आता प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला? यांचा व्हॅलेंटाईन डे छान साजरा होईल का? थोडे गैरसमज झालेत, पण मला असं वाटतंय ते उद्याच्या भागात नक्की सॉर्ट आउट होतील. काव्या पण पार्थला माफ करेल आणि जीवानदिनी सुद्धा एकत्र येतील. काय आहे ना प्रेक्षकांनो, त्यांनी प्रोमो तसा आधीच आउट केलाय, पण आता हे सगळं प्रेक्षकांचं मनोरंजन आणि थोडीशी उत्सुकता वाढवण्यासाठी हे सगळं असतं. पण ओव्हरऑल हे सगळे खूपच छान एपिसोड दाखवतात बरं का. मस्त वाटतं ही मालिका बघताना. तुम्हाला पण आवडते ना? प्रेक्षकांनो आता फक्त थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत. प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली 1,00,000ची फॅमिली लवकरात लवकर क्रॉस करा. प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. मला सुद्धा पार्थचं ते ब्लडने लेटर वगैरे लिहिणं अजिबात आवडलेलं नाहीये. ऑब्व्हियसली कोणालाच आवडलं नसणार आहे. तर बघूयात उद्याच्या भागात आता काव्या पार्थला माफ करते का? प्रेक्षकांनो आज आपला टीटीएमचा एपिसोड अजून आलेला नाहीये. आला की लगेच तुम्हाला आपल्या दुसऱ्या चॅनलवर त्याचा रिव्ह्यू मिळेलच. आजचा हा लग्नानंतरचा भाग कसा वाटला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. चला तर मग मंडळी भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.